मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत आणि नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्व विधानसभा निहाय ज्या बैठका आहेत त्या बैठका स्वतः राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज संपूर्ण दिवसभर पार पडणार आहेत। याच ठिकाणी या बैठका होणार आहेत। आपण जर बघतोय राज ठाकरे यांच्या सोबत मनसे नेते अमित ठाकरे देखील आहेत, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती नेमकी कशी असणार या संदर्भात स्वतः राज ठाकरे अमित ठाकरे हे ज्या इथे बैठका घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या स्वागताचे या ठिकाणी बॅनर लागलेले आहेत। आपण जर बघतोय तर राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। त्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील सर्व विधानसभा निहाय ज्या बैठका आहेत ते राज ठाकरे घेणार आहे। नेमक्या कोणत्या जागा मनसे लढवणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। उत्तर महाराष्ट्रातील एकूण ज्या जागा आहेत त्या जागेंवर तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी देखील मोठं आव्हान हे राज ठाकरे यांच्या समोर आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। विदर्भ मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील दौरा देखील राज ठाकरे आणि मनसैनिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो। येणाऱ्या निवडणुकीसाठी महत्त्वाच्या जर बघितलं तर त्या ठिकाणी मनसेमधील जी मरगळ आहे ती दूर करण्यासाठी राज ठाकरे यांचा दौरा हा आपल्या कार्यकर्त्यांसाठी बूस्टर डोस असणार आहे। त्यासोबत महिला आघाडी असेल, त्यानंतर विद्यार्थी आघाडी असेल, या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे हे बैठका घेणार आहेत आणि आज दिवसभर बैठकांचा जो धडका आहे तो पाहायला मिळणार आहे। त्यामुळे राज ठाकरे या बैठकांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांसोबत नेमकी काय चर्चा करणार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी राज ठाकरे यांची रणनीती ही कशी असणार हे देखील बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।